नमस्कार लाडक्या बहिणींनो, बघा आता महिलांच्या खात्यामध्ये जवळपास जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात 3,000 रुपये 2 हप्ते एकत्रित जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे ते पैसे जमा झालेले आहेत आणि काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही. आणि अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, जिल्हा महिला व बाल कल्याण विभाग जिथं असेल तिथं आपल्या जिल्ह्याचं तिथं जाऊन काय करायचं आहे, आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर देऊन आपला अर्ज अप्रूव्हल आहे का हे पाहायचं आहे. त्यानंतर आपलं जे अकाउंट आहे ते इनेबल आहे का हे काय करायचं आहे, पाहून घ्यायचं आहे. कारण आपलं त्यामध्ये ॲक्टिव्ह आहेत का ना इनॲक्टिव्ह केलेला आहे आपला अर्ज, हे काय करायचं आहे, पाहून घ्यायचं आहे. तरच तुमचे काय होणार आहे, तर पैसे वगैरे येणार आहेत. कारण तुम्ही काय केलं, जर इनॲक्टिव्ह तुमचा अकाउंट असेल तर मग तुमचे काय होणार आहे, तर पैसे येणार नाही. तुम्हाला ते ॲक्टिव्ह करून घ्यावं लागेल. त्यासाठी मग जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय जिथं असेल तिथं तुम्ही काय करायचं आहे, जाऊन त्या कार्यालयास भेट द्यायची आहे. मग तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक आणि चालू मोबाईल नंबर हे काय करायचं आहे, घेऊन जायचं आहे. त्याची पडताळणी करायची आहे, त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. तुमचा फॉर्म पाहायचा आहे, अप्रूव्हल झालेला आहे का, पेंटिंग आहे का, काय रिजेक्ट झालेला आहे, हे सर्व गोष्टी काय करायचं आहे, महिला व बाल विकास कार्यालयाला भेट देऊन त्या कार्यालयामध्ये आपला फॉर्म वगैरे चेक करून घ्यायचा आहे, पाहायचा आहे. त्यानंतरच मग तुम्हाला काय होईल, जे पैसे आहेत ते तुम्ही ज्या निकषामध्ये बसत असाल तर पैसे येतील. त्या निकषामध्ये बसत नसाल, तुम्हाला त्या निकषात बाहेर निघला आहेत असं म्हणलं तर ह्या योजनेतून तुम्ही बाहेर आलात, तिथून पुढं तुम्हाला पैसे वगैरे येणार नाहीत. हे काय करायचं आहे, तुम्ही समजून घ्यायचं आहे. धन्यवाद.